पुण्याच्या वानवडी परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि चालत्या स्कूल बसमध्ये चालकाने 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधम स्कूल बस चालकाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मागच्या 4 दिवसांपासून चालत्या बसमध्ये हा लैंगिक अत्याचार करत होता असंही समोर आलंय। चिमुरडीने घरी परतल्यानंतर वेदना होत असल्याचं सांगितलं आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला। बातमी पाहतोय पुण्यातून। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, धक्कादायक प्रकार आणि चालत्या स्कूल बसमध्ये चालकाने 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केलाय, काय कारवाई होते त्यांच्यावर सध्या? नक्कीच हा जो प्रकार आहे तो पुण्यातल्या वानवडी भागामध्ये एक खाजगी इंग्लिश स्कूलमध्ये आहे आणि यामधला हा प्रकार सगळा समोर आलेला आहे। खरं तर 45 वर्षीय जो व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे, त्याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। गेल्या 4 दिवसापासून 6 वर्षाची एक चिमुरडी आणि तिची सहमैत्रीण या दोघींवरती हा अश्लील चाळी करायचा, लैंगिक अत्याचार करायचा अशी ही सगळी तक्रार आहे। यामध्ये आणखी काही नावं पुढे येतात का हे पाहावं लागेल, मात्र सध्या पोलिसांनी या व्यक्तीकडे अटक करून चौकशी सुरू केलेली आहे आणि असल्या धक्कादायक ज्या घटना आहेत ते सातत्याने पुण्यामध्ये पुढे येत आहेत। त्यामुळे पुणेकरांमध्ये, पुण्यातल्या पालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जाते आणि सुरक्षिततेची कारणं आता शोधली जात आहेत। मात्र बदलापूर घटनेनंतर अशा घटना सातत्याने होतात आणि पुण्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। पोलीस आता तपास करतायत। श्रद्धा, हो, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। पुढे जाऊयात। पुढची बातमी सुद्धा पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे आणि पुण्यामध्ये 11 वर्षीय मुलीवर बापाकडूनच लैंगिक अत्याचार झाले। शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमामध्ये हा प्रकार उघडकीस आल्याचंही पाहायला मिळालं। अश्लील व्हिडिओ दाखवून बापाकडूनच दुष्कर्म करण्यात आलेला आहे आणि पुण्याच्या वारजेमध्ये ही घटना घडली आहे। Thank you.